नमस्कार. एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. 52 पत्ते जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. रोख रक्कम, मोटरसायकली व ट्रॅक्टरसह 5,67,000चा मुद्देमाल जप्त. दिनांक 14 मे 2026 रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम, परिसहाय्यक पोलीस अधीक्षक यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मौजे पिंपळनेर गावच्या हद्दीत ठोंबरे वस्ती यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली 52 पत्त्याचा रमी जुगार सुरू आहे. ट्रॅक्टरच्या बॅटरीतून लाईटची व्यवस्था करून 10 ते 12 इसम रात्रीच्या अंधारात जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाईची तयारी केली. दिनांक 13 मे 2026 रोजी रात्री सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी छापा टाकला असता यावेळी चिंचेच्या झाडाखाली ट्रॅक्टरच्या बॅटरीतून वायर जोडून लाईटच्या उजेडात काही इसम गोलाकार बसून 52 पत्त्याचा डाव खेळताना आढळले. पोलीस पथक पायी येत असल्याचे लक्षात येताच संबंधित इसमांनी अंधाराचा फायदा घेत बाजूच्या उसाच्या शेतातून व डाळिंबाच्या बागेतून पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे 52 पत्त्याचे 6 डाव, आकडेमोड करण्याची वही, निळ्या शाईचा बॉलपेन, रोख रक्कम 2,200 रुपये तसेच घटनास्थळी उभ्या असलेल्या 9 मोटरसायकली आणि लाईटसाठी वापरण्यात आलेल्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर असा एकूण 5,67,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी चंद्रभान सोनवणे यांची नेमणूक पोलीस ठाणे यांनी मोटरसायकल व पळून गेलेल्या इसमाविरोधात फिर्याद दिली असून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी भोसले, कुर्डुवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या मोटरसायकली व ट्रॅक्टरच्या नंबरवरून वाहन मालकांची नावे निष्पन्न करून आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नवनवीन बातम्या व इतर घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठीला सबस्क्राईब नक्की करा.